सर्वांना, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे मजेत असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता कुठंतरी आज आम्ही बाहेर चाललेलो आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे समजेल तुम्हाला कुठं चाललेले आहे मी. तर बघा इथं झालेले आहे दाजी तयार आणि चिवताई पण येणार आहे आमच्या बरोबर. आणि ओम काय आज येणार नाही कारण ओमचे आहेत आज कॉलेजचे पेपर आहे. तर ओम गेलेला आहे शाळेत शिष्यवृत्ती. ते कळलं त्यांना, समजलं, सांगायची काही गरज नाही. तर ट्रान्सलेशन केलं म्हणजे स्कॉलरशिप आणि शिष्यवृत्ती करते, शिष्यवृत्ती म्हणतात पण स्कॉलरशिप इंग्लिश. हा तर निघाले आहे कुठंतरी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल कुठं झालेली आहे पूनमताई आणि दाजी. बघा दाजी कशी हिरोईनी नटली. आता दिसतोय हिरो एक नंबर. एक नंबर कोण म्हणतो तुम्हाला एक नंबर? तर चला आवरा मग निघायचं. आता निघालेले आहे तर दाखवते व्हिडिओ कंटिन्यू. तर आम्ही ज्या गावाला चाललो होतो तर तिकडे जाताना आम्हाला लागलेली आहे ही सुंदर अशी भीमा नदी. तर किती छान असं पाणी दिसतंय, स्वच्छ एकदम भारी प्रसन्न मन होतंय. तर ते शूट केलेलं आहे आणि तुम्हाला ताईंना दादांना पण दाखवावं वाटलं म्हणून मी शूट केलेलं आहे. खळखळ असं नदीचं पाणी वाहत आहे आणि पाण्यातनं एक होडीसुद्धा दिसत आहे. तर खूप असं सुंदर निसर्ग. जाता जाता चिवताईला भूक लागली म्हणून आम्ही इथं थोडंसं थांबलो वडापाव खाण्यासाठी. तर दाजी पण म्हटले आपण दोघं पण खाऊ. तर थांबलेलो आहे आम्ही वडापाव खाण्यासाठी. तो खूप छान खाल्लेला वडापाव पण टेस्टी होता, भारी होता अगदी की आमच्या इथं भेटतो तसाच वडापाव होता. चिवताईचं म्हणणं होतं मला भूक लागलेली आहे पप्पा, मला वडापाव खायचा आहे. आणि वडापाव खाताना ओमची मला खूप आठवण आली कारण त्याचं पेपर असल्यामुळं त्याला आम्ही काही चालवला नव्हता गावाला कारण त्याचे पेपर होते. आणि घरी सकाळी नाश्ता केला होता पण चिवताईला भूक लागल्यामुळं आम्ही इथं वडापाव खाण्यासाठी थांबतो. तर ताईंनो मी आलेली आहे माझ्या बहिणीकडे. बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटलेलो आहे कारण ती पण तिच्या व्यवसायामध्ये, तिचं पण स्वतःचं साडी सेंटर आहे, ब्युटी पार्लर आहे. त्याच्यामुळे तिला काही वेळ मिळत नाही. त्याच्यामुळं आमची खूप दिवसातनं भेट झाली आणि थोडी ती नाराज झाली होती कारण आम्ही खूप उशिरा पोचलो. तिला सकाळी म्हटलं तर लवकर येईल म्हणून. फायनली आता ताईनं तुम्हाला समजलं असेल मी कुठं आलेले आहे. तर मी आलेले आहे माझ्या बहिणीकडे. तर मला घ्यायची होती संक्रांतीनिमित्त साडी. तर म्हटलं इकडं तिकडं घेण्यापेक्षा आपल्या बहिणीच्या शॉपमध्येच घेऊया. तर आता सध्या तिला क्लायंट असल्यामुळं, गिराईक असल्यामुळं ती तिच्या कामात व्यस्त होती. तर मी म्हटलं थोडा वेळ तिचं गिराईक होऊसपर्यंत थांबूया. तसं थोडीशी नाराज होती कारण मी लवकर जाणार होते त्याच्यामुळे जरा नाराज झाली. ती खूप वाट बघितली आणि तिचं एक शॉप आहे ते दुसऱ्या साईडला आहे. आणि आमच्या दोघींचं काय चाललं होतं, आमच्या ताईची चाललेली होती खरेदी. मावशी कोण आपल्याला काय काय घ्यायचे तर तिचा तो गोंधळ चाललेला होता, हे घेऊ का मम्मी, ते घेऊ का. आणि त्याच्या क्लासला वगैरे मुली पण येतात तर त्या मुली पण पार्लरमध्ये होत्या म्हणून मी अलीकडच्या साईडला शूट वगैरे घेतलं. मी काहीच बोलले नाही कारण आपल्यामुळं त्यांना पण डिस्टर्ब नको आहे. फक्त मला तुम्हाला सांगायचं तर मला खूप आनंद झाला आहे. मी आज माझ्या बहिणीकडं आलेली आहे. तर बघा मी आलेले आहे माझ्या बहिणीकडं श्रीगोंद्याला आलेली आहे संक्रांतीनिमित्त साडी खरेदी करायला. म्हटलं दुसरी खरेदी करण्यापेक्षा आपल्या बहिणीच्या दुकानातच करावं म्हणून आलेले आहे दाजी, मी आणि चिवताई. तर ते गेलेलं आहे बाहेर. चल आमचे काय मन भरून येते आणि फिलिंग असते थोडेफार. खरं खूप जवळचे फिलिंग असतात. जवळच्या मी नेहमीच बनवत असते राणीताईचं कंटेंट. कुणी बघत पण असताना यातलं राणी सिदनकर म्हणून माझं चॅनल पण आहे. त्या पूनमताईने मला जास्त प्रोत्साहित केलं की कर म्हणून. आणि माझ्याकडे डेली वर्क काहीतरी चालूच असतं आणि माझे सबस्क्रायबर पण चांगले झालेले आहेत. अगदीच 1-2 महिन्यात खूप छान सबस्क्रायबर झालेत, म्हणजे अपेक्षेच्या बाहेर झालेत असं पण म्हणता येईल. तर राणी सिदनकर चॅनलला भेट द्या. म्हणजे बोलता बोलता तुम्ही म्हणता यांनी लगेच हित पण साधायचं प्रमोशन केली असं काही नाही. तर सांगते मी पण सांगणार तुम्हाला सगळ्यांना भेट म्हणून. तिची माझी भेट खरंच झाली, आमची होतच नाही भेट, शक्यतो होतच नाही संसाराच्या व्यापामध्ये बिझी आहे. आता किती दिवसात ना आले असं मी 2-3 महिन्यात ना आली आणि यायचं धावती भेट नुसतं भेटायचं पळायचं काय काम असेल ते करायचं. पण बरंच काय बोलायचं असतं किती सेम आहे. तर चला आता ब्ल्यू माझ्याकडे ब्ल्यू आहे की नाही साड्या आणि प्रत्येक पाठीमागच्या वेळेस पिंक होता. तर आता साडी वगैरे घ्यायची आहे. सेम होतात
आत्ताच आले, साडी वगैरे घेते, बघते तुम्हाला दाखवते साडी कशी घेतली आणि बहिणीची पण भेट घेतली त्या निमित्ताने. तर चला मग. तर तिचं पार्लरमधलं गिऱ्हाईक गेलं. गिऱ्हाईक झाल्याच्या नंतर आम्ही आलेलो आहे तिच्या साडी सेंटरमध्ये, साडीच्या दुकानामध्ये. तर साड्या घेताना बऱ्याच ताईंचा, माझासुद्धा खूप असा गोंधळ होतो, कोणती साडी घेऊ मला तर लवकर समजत नाही. आणि खरं सांगायचं म्हणलं तर साड्यांमधलं मला जास्त काही नॉलेज नाही. कधी साडी घ्यायचं म्हणलं तर अगदी दाजी आणि तिचा सल्ला घेत असते नेहमी मी, कारण आता तिने बरेच दिवस झालं, एक 4-5 वर्ष झाले तिचं दुकान आहे. तर तेव्हापासून साडी घ्यायची म्हणलं की तिला फोन करून सांगायचं, सणवार आले की मला अशी अशी साडी ठेव, तुझ्या आवडीनुसार ठेव, मग मला ती आवडती. मी कधीच दुकानात घाई जात नाही साडी खरेदी करण्यासाठी. ड्रेस जरी घ्यायचं म्हटलं इकडं केडगावला तरी दाजींच्याच पसंतीने मी घेते. माझा खूपच गोंधळ होतो, जास्त काही आपल्याला त्यातलं नॉलेज नाही, त्याच्यामुळं खरं प्रामाणिकपणेच मी सांगत असते. तर ही घेऊ का ती घेऊ का, तिने बऱ्याचशा साड्या दाखवल्या जे की मला आवडतील अशा, पण माझा खूप गोंधळ झाला. शेवटी मी एक सेमी पैठणी सिलेक्ट केली, ती तिच्याच पसंतीने तिच्याच आवडीनुसार मी आणलेली आहे. बऱ्याच बघितल्या, मला काहीच कळत नव्हतं, माझा सगळा गोंधळच होऊन बसला. तर मी तिच्या आवडीनुसारच सेमी पैठणी तिने जी मला दिली तिच्या पसंतीनेच मी घेतलेली आहे. तर खूप अशा छान साड्या असतात तिच्याकडं, कारण तिचं सिलेक्शन जेव्हा ती खरेदीला जाते ते माल खपला पाहिजे ना, अशा उद्देशानेच ते कधी पण खरेदी करत असते. आता ताईंनो चला घरी जायची वेळ झालेली आहे आणि भेटायचं म्हणून खूप उत्सुकता असती, पण जाताना कुठंतरी खूप वाईट वाटतं, कारण आपण संसाराच्या व्यापामध्ये इतकं बिझी झालेलो असतो की आपल्याला आपल्या माणसांसाठी वेळ द्यायला पण होत नाही, कारण धंद्यावाल्यांचं तसं असतं आणि तिचा पण स्वतःचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळं जेव्हा केव्हा इकडं पुण्या साईडला खरेदीला येते त्यावेळेस वेळ असेल तरच माझ्याकडे येते, वेळ नसेल तर नाही येत. मग फोनवरच सांगते की वेळ नाही भेटला म्हणून. तर आमचं नेहमी बोलणं होतं ते तर फोनवरच होतं, प्रत्यक्षात कधीतरी भेट होती आमची. तर चला आता जायची वेळ झालेली आहे. तर आता निघालेला आहे केडगावला. तर चला खायला आले सोडायला आता मला वेळ देता आला नाहीये. आपल्या पार्लरमध्ये काम चालू होतं, मुलीला कस्टमर सांगितलं करायला. तर चला का हे बसले होते इथंच. चला आता निघालोय, असं जायचं या. खूप वाईट वाटतं, आमची काही धावती भेट असती, लय कामाची माझी बहीण. मी तिच्याकडे आले पण तिला वेळच देता आला नाही मला, तिला कुठंतरी वाईट वाटत होते. म्हणलं जाऊ दे चल, गिऱ्हाईक होतं तिला, त्याच्यामुळं तिला वेळ देता नाही आला. तर जाऊ दे म्हणलं, असं काही नसतं, आता तुझा बिझनेस आहे, तुझा बिझनेस सोडू. आणि गिऱ्हाईकाला तसं म्हणता येत नाही आणि दुकानही बंद ठेवता येत नाही, कारण आता संक्रांत आलेली आहे तोंडावरती, त्याच्यामुळं तिला गिऱ्हाईक होतं. पार्लरला पण होतं आणि साडीच्या दुकानात पण होतं. साडीचं दुकान वेगळ्या ठिकाणी आहे आणि पार्लर घराजवळच आहे. जे साडीचं दुकान आहे ते रोडला आहे आणि पार्लर ते तिच्या घराजवळच आहे. तर चला जाऊ दे, आता चहा वगैरे घेऊन निघणार आहे केडगावला. तर पोचलेले आहे घरी, अजून फ्रेश वगैरे व्हायचंय, पण का इकडे कसं चाललंय खाणं पिणं. मावशीकून काय काय आणलं दाखवते. हे गळ्यातलं आणलंय मी आणि याच्यामध्ये मला माहित नव्हतं की कानातलं पण आहे. माझं खरं कानातले, तेव्हा मला काही घालायची गरज नाहीये, एखाद्या वेळेस म्हणलं तर घालणार. आणि ह्या मावशीने मला खूप दिवस झाले पांढरा घेतलेला माझ्यासाठी आणि मी तिच्याकडनं लुब्बर्स आणले, रबर बँड, क्लिप आणले आणि या 2 बांगड्या आणल्या, एक टिकलीचं पाकिट आणलं आणि ही ज्या हातात माझी अंगठी आहे ना ती पण वॉश करून आणली. एवढं सगळं बुडवला का मावशीला? हा बुडवला, पण मला एक गोष्ट घ्यायची होती, मेकअप बॉक्स किट घ्यायचं होतं पण नाही घेतलं आणि लिपस्टिक पण घ्यायचं होते. मी कशी साडी आणली ती दाखवूया आपल्या ताईंना. संक्रांती निमित्त कशी काय शॉपिंग केलेली आहे. आणि आमच्या कोणदर गेलं होतं पेपरला, आज काय आमच्या बरोबर येऊ शकलं नाही, तर छान घरी राहिलं आमचं बाळ. आमच्या बाळाला आवडतं केळीचे चिप्स आणलेत खायला. दाखव आता. छान आता संक्रांतीला साडी घेतलेली आहे. ही जी साडी आहे ही मावशीने तिला डेली यूजसाठी दिली आहे, पण त्या दोघी सेम घालणार आहे ना. म्हणजे माव म्हणली की मी पण अशीच घेणार आहे आणि मी पण अशीच घालणार आहे, म्हणजे मावनी की तिला अशी एक साडी दिलेली. दाखव की काढून. अशा पॅटर्न मध्ये ही साडी, पण हिला दोरा आहे ना त्याच्यामुळे काही दाखवू नाही शकत. असा कलर आहे, छान दिसते बरं का, भारी दिसते पर्पल कलरची, मला पण चांगली दिसते. आणि अजून एक
ही दिलेली आहे त्या सेमी साडीमध्ये आहे पैठणी, म्हणजे एक प्रकारे पैठणी दिली. त्यात खूप कलर होता, पण त्यातला एक कलर मावशीने चूज केला आणि हिलाही आवडला. त्या कलर आहे असा लाईट कलर आहे, ब्लू मधून आहे, म्हणजे ह्याला मॅचिंग आहे आणि ह्याला पण मॅचिंग आहे. असंच असतं मम्मीचं पण. असा कलर अशी आहे. साडी घेतलेली पण आहे. असं मोर पंख गद्दीचं, म्हणजे हे असं मोर आहेत सेमी मोरा गद्दीचं म्हणजे मोर कलर, पण हा खरं तर ब्लू कलर आहे. आणि आतून ही डिझाईन मम्मीला अशा डिझाईन मधून असं अख्खं प्लेन घ्यायचं होतं, पण नाही जमलं. मग पैठणी मावने तिला दिली. तर आतमध्ये असं आता तुम्हाला तर दाखवली ही पैठण, पण आतमध्ये ब्लाऊज वगैरे बघू आपण. अशा कलरची साडी आहे आणि हा आहे तिचा ब्लाऊज अख्खा प्लेन. ब्लाऊज रेडच आहे बाळा. हा अख्खा प्लेन आहे बघा. अरे अरे साडी नको ही करू. आणि असं साडी मम्मीची, पण इतकी भारी साडी आहे ना, असली भारी दिसतीये ना. तूच घाल अगोदर. नको पप्पांना दाखव ना, पप्पांनी बघितलीच नाही. पप्पा बघा साडी. छान आहे का बघा, छान आहे ना. अरे बापरे, पप्पांनाच खुलून दिसायला लागली साडी. छान दिसती का हो. पण बघूया आपण थांबा. बरी तुम्हाला मी कलर दाखवते. ते असा आहे कलर त्याचा. तो खूप कलर्स होते आणि एक म्हणजे ना अगं बघा कमेंट मम्मा कमेंट करून नक्की सांगा संक्रांती निमित्त कशी काय झालेली आहे आपली शॉपिंग. भारी दिसती, मला अशी घ्यायचीच होती. थांबा मम्मा 2 मिनिट. तर असा आहे ब्लॅक पॅट कशी दिसती. आणि एक ब्लॅक होती, म्हणजे ब्लॅक नको म्हटलं. म्हणजे हे जे आहे ना छान दिसती हे ना ऐक ना मम्मा, हे असंच होतं फक्त ना ते हिरव्यात. पदर खूप मोठा आहे, असे ऍक्टिव्ह दिसते, छान दिसते. कॉम्बिनेशन तर खूप सुंदर आहे. जर तुम्हाला पाहिजे ना असं तर जान्हवी सेंटरला नक्कीच भेट द्या. छान आहे, मला आवडली बरं का. श्रीगोंद्यामध्ये आहे, तर तिथे तुम्ही जाऊन घेऊ हे शकता. भारी दिसतोय रंग आहे ना, एकदम युनिक भारी वाटतं. मम्मा तर बघा ते आणि माझे खास मी कधी साडी खरेदी करायला गेले तर माझ्या बहिणीच्या म्हणजे तिचा सल्ला महत्वाचा असतो आणि फक्त दाजींचा. ह्या दोघांना छान साडीची पारख आहे, मला यातली काही जास्त आयडिया नाहीये. आणि माझ्या मम्मीला जास्त साड्या लागतच नाही. इतका कपाट भर साड्या आहे, पण ड्रेस अँड म्हणजे अजून काही असं नाही. तिला तेच आवडतं. मी साडी घालायला माझी मम्मी रोज मागच्या वर्षी मी आणली, दाजींना काही आवडली नाही तर मी नाही मग जाऊ द्या. ब्लाऊज शिवला नाही. मला साड्या खूप आवडतात, पण ना ब्लाऊज घालायचं म्हणलं ना, ब्लाऊज शिवायचं म्हणलं ना, आता तरी राहा तुम्हाला एखाद्या वेळेस आम्ही कपडे आवडत आणि दाखवलं ना, इतक्या साड्या तुम्ही म्हणतात, पण माझी मम्मी एकही घालत नाही. आणि म्हणजे पाहुणे जे म्हणजे आम्ही त्यांच्या घरी गेले तर काही काही साड्या देतात, टावेल टोपी देतात, त्यावर साडी एक देतात. तर त्यावेळेस अशी साडी सगळं झालं, बरेच दिवस झाले मशीन नीट करायला टाकली, ती अजून आणलेली नाही. मग त्या दिवशी साडी दाखव गं. कुठली त्या दिवशी दिलेली नको नको. ती एक साडी. इतक्या साड्या मम्मीला देतात ना ते, पण मम्मी आमची अजिबात. कॉम्बिनेशन भारी का नाही. तुम्हाला जर घ्यायची असेल नक्की आवडली तर तुम्हाला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा की आम्हालाही घ्यायची आहे. तर मग आम्ही आमच्या माऊला सांगू आणि मग तिला सांगल, मग तुम्ही तुमचा ऍड्रेस वगैरे नंबर वगैरे द्या. आणि खूप पॅटर्न्स आहे वेगवेगळे आणि डिझाईन वेगळे. आताची फॅशन पण वेगळे. आता आमची ताई नॉन स्टॉपच बोलायला लागली. सगळ्यांना छानसा बाय बाय. आता आवडते, स्वयंपाक वगैरे करायचा आहे. फिरून आले, बहिणीला भेटून आले, तर चला बाय बाय.